श्री शारदा ज्ञानपीठ शाळा पांढरकवडा येथे मराठी भाषा संवर्धनासाठी साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन। मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि साहित्यिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने शाळेत विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका कु चारुशीला ठमके यांनी अत्यंत प्रभावी व सुस्पष्ट शैलीत केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अजित सिंग चाहल होते, तर सहाय्यक शिक्षक सागर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी श्री सुकेश बत्तलवार यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर, माऊली आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली। हे पूजन शाळेचे मुख्याध्यापक राहुल देवतळे, व्यवस्थापक तन्वीर शेख आणि सहाय्यक शिक्षक सागर चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले। त्यानंतर वातावरण भक्तिमय करणारे शारदा स्तवन सादर करण्यात आले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य विश्वातील नामवंत लेखकांचे प्रसिद्ध विनोदी लेखन तसेच ज्येष्ठ कवी कवयित्रींच्या निवडक कवितांचे वाचन सादर केले। यामध्ये विंदा करंदीकर, राजा बडे, सुरेश भट, भारा तांबे, जनाबाई आणि शांताबाई काळे यांच्या साहित्याचा समावेश होता। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला। सूत्रसंचालक चारुशीला ठमके यांनी प्रत्येक कवींच्या जीवन कार्यावर आणि त्यांच्या साहित्यिक योगदानावर संक्षिप्त पण अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला। त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ कविता ऐकण्यासच नव्हे तर त्यामागील विचारधारा समजून घेण्याची संधी मिळाली। मार्गदर्शन करताना सागर चव्हाण यांनी मातृभाषा मराठीचे महत्त्व, तिचा ऐतिहासिक विकास, आजच्या काळातील गरज आणि भविष्यातील जबाबदारी यावर सखोल विचार मांडले। जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व असले तरी मातृभाषेचे जतन, संवर्धन व दैनंदिन वापर आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। मराठी भाषेच्या माध्यमातूनच संस्कार, संस्कृती आणि विचारांची पायाभरणी होते असे त्यांनी स्पष्ट केले। भाषणात मुख्याध्यापकांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजते, तसेच भाषेप्रती अभिमान निर्माण होतो असे मत व्यक्त केले। मराठी साहित्य ही आपली ओळख असून ती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाला शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी।